नाहीतर मग स्वतःच देव म्हणून किंवा बुवा म्हणून हे करतात. अनुभव केव्हा येतात? आपण माणसं करू शकत नाही. तर कोणी म्हणत असेल चमत्कार झाले, अरे हा माणूस चमत्कारी आहे करतो, हे थोतांड आहे. आपण करू आपण मर्त्य माणूस आहोत. आपण चमत्कार करू सुद्धा शकत नाही. आपण फक्त त्याला चरणापाशी शरणागत जाऊ शकतो. नाहीतर मग स्वतःच देव म्हणून किंवा बुवा म्हणून हे करतात. जेव्हा तुम्ही भक्तीचं परमोच्च लेवल गाठता तेव्हा चमत्कार तुमच्या जीवनात घडतात, पण घडवणारे ते आहे, ईश्वर आहे, आपण नाही. ह्याचं भान शेवटपर्यंत ठेवलं पाहिजे. सध्या बघा, मगाशी आता तुम्ही इथे आला होता, यज्ञ चालू होता, कोणीतरी अंगात आल्यासारखं नाचत होतं, पण मला या गोष्टी पटत नाहीत. पटत नाही याचं कारण काय? ती दैवी शक्ती आहे आणि ट्रिमेंडस एनर्जी तिकडे आहे. आणि ही ट्रिमेंडस एनर्जी तुम्ही कशी गॅदर करू शकाल? थोडंसं आपण सहन नाही करू शकत. मग एवढी ट्रिमेंडस एनर्जी घेऊन एक देवी म्हणून तिथे हे करतात, ते मला अजिबात पटत नाही. हा मानसिक काहीतरी आजार आहे असं माझं प्रांजळ मत आहे. असेल सुद्धा, मी माफी मागतो, पण मला स्वतःला ते पटत नाही.